यानंतर आजच्या दिवसातली आणखी एक महत्त्वाची बातमी. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित एका कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांचे शेजारी बसणं पुन्हा एकदा टाळलं. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा होत असताना दोन्ही पक्षांचे स्वतंत्र वर्धापन दिन पुण्यामध्ये आयोजित करण्यात आले. अशावेळी अजित पवारांनी शरद पवारांचे शेजारी बसायचं टाळून नक्की कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केलाय याची चर्चा सुरू झाली. स्थळ होतं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे. याच ठिकाणी सोमवारी शेतकऱ्यांना AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची माहिती देण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमात सगळ्यांच्या नजरा होत्या त्या शरद पवार आणि अजित पवारांवर. या कार्यक्रमात आयोजन समितीनं शरद पवार आणि अजित पवारांची बैठक व्यवस्था शेजारीच केली होती. पण असं असताना अजित पवारांनी मात्र नेम प्लेटची अदलाबदल करत शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं. अजित पवारांनी स्वतःच्या नावाची नेम प्लेट उचलून त्या जागी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची नेम प्लेट सरकवली. त्यामुळे बाबासाहेब पाटलांना काका पुतण्याच्या मध्ये बसण्याची वेळ आली. पण अजित पवारांनी असं करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. 23 जानेवारी 2025ला VSIच्या याच मंडपामध्ये आयोजकांनी शरद पवारांच्या शेजारी अजित पवारांच्या बसण्याची व्यवस्था केली होती. मात्र अजित पवार स्टेजवरती आले आणि त्यांनी स्वतःची नेमप्लेट उचलली आणि त्या जागी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची नेमप्लेट ठेवली आणि शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं. आज 6 महिन्यांनंतर बरोबर त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत, तर अजित पवारांसह इतर नेते विश्वस्त. त्याचबरोबर अजित पवार, बाबासाहेब पाटील आणि माणिकराव कोकाटे हे राज्य मंत्रिमंडळाचेही सदस्य आहेत. त्यांच्यामध्ये सर्वात वरिष्ठ मंत्री अर्थात अजित पवार आहेत. त्यामुळे अजित पवारांची शरद पवारांच्या बाजूला केलेली बैठक व्यवस्था प्रोटोकॉलला धरून होती. पण अजित पवारांनी असं का केलं? राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यानंतर सुरुवातीचं 1 वर्ष अजित पवारांनी शरद पवारांसोबत कोणत्याही कार्यक्रमात एकत्र येणं टाळलं. मात्र गेल्या काही काळात हे दोघंही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील AI तंत्रज्ञानासंदर्भातल्या बैठकांसाठी तब्बल 5 वेळा काका पुतणे एकत्र आले. पण आता जवळ असूनही अजितदादा ठेवत असलेल्या या दुराव्यामुळे पवारांच्या राजकारणातला सस्पेन्स मात्र कायम राहिलाय. AI तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना होईल तो होईल, मात्र पवार काका पुतण्यांनी याचा वापर अगदी खुबीने चालवला आहे. कारण या VSIमध्ये AIच्या म्हणून होणाऱ्या बैठकांना हे काका पुतणे एकत्र येतात आणि या बैठकांना राजकीय वळण मिळतं. त्यामुळे चर्चांना उधाण येतं आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. किंबहुना असा संभ्रम कायम राहावा हेच पवारांच्या आत्तापर्यंतच्या राजकारणाचं वैशिष्ट्य राहिलं आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.